या गॅलरीमध्ये आपण युरोपियन आर्टच्या विविध प्रकारची शिल्पे, पोस्टर्स, फुलदाण्या वगैरे पाहू शकतो. तसेच खूप सुंदर अशी पोस्टर्स वगैरे इथे पेंटिंग करून ठेवलेली आहे. ही आहे मुद्रा गॅलरी. तसेच ज्वेलरी गॅलरीसुद्धा आहे. इथे आपण जुन्या मुद्रा आपल्याला पाहायला मिळतात. शिवकालीन, मुघल किंवा आताच्या सुद्धा मुद्रा पाहायला मिळतात. पैशाचा जन्म कसा झाला? आदिमानवाच्या गरजा अत्यल्प होत्या, ज्या निसर्गाद्वारे पूर्ण होत होत्या. त्यानंतर वस्तुविनिमय प्रणाली उदयास आली, म्हणजेच गरजेनुसार वस्तूंची देवाणघेवाण. यात गुरेढोरे, कपडे, कवड्या, मणी, पिसे, धान्य, चामडे, धातू, मीठ आणि दगडी हत्यारे इत्यादी वस्तूंची देवाणघेवाण होत असे. लवकरच्या पद्धतीचा त्याग करून प्रमाणित धातूच्या तुकड्यांना विभाज्यता, टिकाऊपणा आणि सुबाह्यता या गुणांसाठी प्राधान्य देण्यात आले. अशा प्रकारे नाण्यांचा उगम झाला. भारतामध्ये सर्वात पहिली नाणी इसवी सन पूर्व 6व्या शतकात उदयास आली. आहत नाणी म्हणजेच पंचमार्क कॉइन्स. ही नाणी भारतीय उपखंडातील सगळ्यात प्राचीन नाणी आहेत. ही नाणी आहेत इसवी सन पूर्व 6व्या शतकातील, म्हणजे जवळपास 2600 वर्ष जुनी. या नाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावरील चिन्हे, जी नाणी वापरणाऱ्यांना सगळ्यांना सहज ओळखता येत असत व या चिन्हाद्वारे अधिकार आणि वैविध्यता दर्शवली जात असे आणि ती कोणत्या प्रदेशातील आहे हे सूचित केले जात असे. ही चांदीची नाणी व्यापारी संघटना, सोनार, जनपद राज्ये यांच्याद्वारे जारी केली जात असत. व्यापारामध्ये आणि पगार देण्यासाठी चलन म्हणून या नाण्यांचा वापर केला जात असे. मौर्य सम्राट अशोक यांच्या कारकिर्दीत मगध साम्राज्याचा विस्तार झाल्याने अनेक राज्ये त्यांच्या आधिपत्याखाली आली व 5 चिन्हे असलेली शाही नाणी मोठ्या प्रमाणात चलनात आणली गेली. कौटिल्याने अर्थशास्त्रात लक्षणाध्यक्ष या पदाचा उल्लेख केला आहे. हा अधिकारी राजाच्या तर्फे नाणी जारी करत असे, तर रूपदर्शक याचा उल्लेख नाणी चलनात आणण्याआधी नाण्यांच्या दर्जाची तपासणी करणारा अधिकारी म्हणून केला गेला आहे. मौर्य साम्राज्याच्या पडझडीमुळे ते साम्राज्य विभाजित झाले. एकाधिकार अंमल आता राजतंत्रीय, जनराज्य आणि नगरराज्यांमध्ये विभागला गेल्याने त्याने आपापली नाणी चलनात आणली. बहुतांश राज्ये पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पश्चिम राजस्थान आणि उत्तर प्रदेश येथे होती. स्थानिक अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच टाकसाळीचे आहत तंत्र बदलून ओतीव आणि शिक्का मारलेली नाणी अस्तित्वात आली. त्या काळात तांब्याची नाणी अधिक प्रमाणात चलनात आली. प्रत्येक राज्याची वजन मानके भिन्न होती. नाणी रचनेच्या संकल्पनेचा उदय झाला आणि चिन्हांच्या व्यतिरिक्त नाण्यांवर मानवी आणि देवदेवतांच्या प्रतिमा देखील अंकित केल्या गेल्या. भारतीय उपखंडात अभिलेख असणारी ही पहिली नाणी आहे. ब्राह्मी आणि अरोष्टी या प्राचीन लिपीमध्ये लिहिलेल्या मजकूर हे नाणी चलनात आणणाऱ्या प्रशासकाचे नाव किंवा ठिकाण दर्शवतो. भारतीय उपखंडात द्विभाषिक आणि संस्मरण नाणी सर्वप्रथम इंडो ग्रीक शासकांनी जारी केली. त्यांनी स्वतःचे व्यक्तिचित्र छापण्यास सुरुवात केली. अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केल्यानंतर जवळपास 1 शतकानंतर त्याच्या सेनापतींनी प्रांताचे विभाजन केले आणि ते स्वतंत्र झाले. त्यापैकी डिमेट्रियसने भारताच्या वायव्येकडे राज्य स्थापन केले. येथे राज्य करणाऱ्या सर्व 45 सेनापतींना इंडो ग्रीक शासक असे म्हणतात. अतिशय कलात्मकपणे बनवलेली यांची नाणी एका बाजूला राजाचे व्यक्तिचित्र दर्शविते तर दुसऱ्या बाजूला देवी देवता. इंडो ग्रीक शासकांमधील सगळ्यात सामर्थ्यवान असणारा राजा मेनंदर याने चलन पद्धतीत प्रमुख सुधारणा केल्या. पश्चिम क्षत्रप हे इंडो-सिथियन अर्थात शक राज्यकर्त्यांची एक शाखा होती. इसवी सन पूर्व 1 शतकाच्या सुमारास त्यांनी भारतात वायव्य प्रदेशातून प्रवेश केला. भारतात अनेक शक क्षत्रप घराणी अस्तित्वात होती. शहरात आणि कार्दमक या 2 कुळांनी माळवा, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रावर इसवी सन
310 पर्यंत सुमारे 2.5 शतके शासन केले. क्षत्रपांनी त्यांचे सामर्थ्य ठामपणे प्रस्थापित करण्यासाठी विस्तृत माहिती देणारी नाणी जाहीर केली. त्या नाण्यांवर त्यांची व्यक्तिचित्रे, दिनांक व अचूक ओळख व्हावी म्हणून पूर्वीच्या राज्याचे नाव होते. त्या नाण्यांवर ग्रीक, ब्राह्मी आणि अरोष्टी लिपीत लेख आहेत. ही चमचमणारी नाणी भारतातील पहिली सोन्याची नाणी आहेत, जी कुशाण सम्राट भीम कफडिफेस यांनी चलनात आणली. भारत, रोम आणि चीन यांच्यामधील आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये या नाण्यांचा वापर करण्यात आला. युची या भटक्या जमातीचे कुशाण वंशज होते. त्यांनी भारतीय उपखंडातील जवळपास संपूर्ण उत्तर भारत, अफगाणिस्तान आणि मध्य आशियाच्या काही भागांवर राज्य केले. कुशाणांची सुरुवातीच्या काळातील नाणी त्यांच्या ग्रीक पूर्वजांच्या नाण्यांची नक्कल होती. काही नाण्यांवर असलेल्या ग्रीक आणि अरोष्टी लिपीसह सिथियन, पार्शियन आणि रोमन राजांचाही प्रभाव दिसतो. सुप्रसिद्ध कुशाण राजा कनिष्क याने सोने आणि तांब्याची नाणी जारी केली. त्यांच्या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे यज्ञवेदीजवळ उभे असलेल्या राजाचे अंकन. कनिष्क याने ग्रेको इजिप्शियन, इराणी तसेच भारतीय देवतांचे अंकनसह नाणी चलनात आणली. समोर आपल्याला दिसते ते नाण्यांचे बदलते रूप. 20व्या शतकातील, 19व्या शतकातील, 18व्या शतकातील, 17व्या शतकातील सर्व प्रकारची नाणी, मुद्रा आपण इथे पाहू शकतो. बघा कसं नाण्यांचे रूप बदलत गेले आहे ते. गुप्त काळ हा भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ मानला जातो. गुप्त राज्यकर्त्यांनी राजकीय आणि आर्थिक स्थैर्य तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या भरभराटीची साक्ष देणारी सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणावर चलनात आणली. गुप्त राजवंशाने सर्वप्रथम अलंकृत ब्राह्मीमध्ये विस्तृत संस्कृत अभिलेख असणारी कलात्मक सचित्र नाणी चलनात आणली. बहुतांश नाण्यांवर गुप्त राजे विविध कलांमध्ये मग्न तसेच शौर्य व सामर्थ्य दर्शवताना अंकित केलेले आढळतात. म्हणूनच ही नाणी गुप्त राजांचे बहुआयामी व्यक्तिमत्व दाखवणाऱ्या नाट्यपूर्ण प्रसंगाच्या चित्रणासारखी वाटतात. सुरुवातीच्या गुप्त नाण्यांवर जरी कुशाण नाण्यांचा प्रभाव असला तरी नंतर गुप्त राजांनी स्वतःचे विषय आणि स्वतःच्या रचना तयार केल्या. ग्रीक देवतांच्या ऐवजी तशाच प्रकारच्या भारतीय देवदेवतांची अंकन नाण्यांवर करण्यात आले. जसे संपत्तीची ग्रीक देवता अरदोक्षच्या ऐवजी नाण्यांवर लक्ष्मी चित्रण केले गेले. गुप्त राजांची चांदीची नाणी ही पश्चिमी क्षत्रपांच्या चांदीच्या नाण्यांशी स्वरूपाशी साधर्म्य असणारी आहेत. मौर्य साम्राज्याच्या अधपतनानंतर सम्राट अशोक याने नियुक्त केलेल्या क्षत्रिय राज्यपालांनी स्वतःची स्वतंत्र राज्ये उभी केली. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील स्थानिक शासकांनी तांबे आणि शिशाची नाणी टंकित केली. या नाण्यांवर महारथी, महासेनापती, महातलवार, महागणिक आणि सेवक अशी कुळांची नावे आहेत. इसवी सन पूर्व 1ल्या शतकात दख्खन प्रदेशाच्या अवतीभोवती सातवाहन सत्तेचा उदय झाला. सामर्थ्याच्या शिखरावर असताना त्यांनी व्यापार आणि व्यावसायिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या कृष्णा नदीच्या खोऱ्यात मोठ्या प्रदेशावर राज्य केले. दक्षिण भारतात यांनीच पहिली राजवंशीय नाणे सुरू केली. मात्र या नाण्यांमध्ये प्रदेशानुसार भिन्नता होती. कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या दक्षिणेस चोल, चेर आणि पांड्या ही महत्त्वाची राज्य होती, ज्यांनी नाणी जारी केली. दक्षिण भारतातील मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीची नाणी स्थानिक स्वरूपाची होती. प्रत्येक राजघराण्याने आपल्या नाण्यांवर विशिष्ट चिन्ह आणि काही वेळा देवदेवतांच्या प्रतिमा अंकित केल्या. या नाण्यांवरील अभिलेख देवनागरी तसेच तमिळ व कन्नड यांसारख्या स्थानिक लिपीत होते. सिंधचे आमीर यांनी 8व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात सिंध प्रांतात इस्लामिक पद्धतीची नाणी पहिल्यांदा चलनात आणली. 11व्या शतकात गझनीचा महमूद आणि नंतर महमूद घुरीच्या आक्रमणानंतर दिल्ली सल्तनत उदयास आली. दिल्लीहून 5 प्रमुख सल्तनत राजवंशाने राज्य केले: मामलूक, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोधी.
दिल्ली सल्तनतने जारी केलेली नवीन नाणी पश्चिम आशियातील इस्लाम जगाच्या नाण्यांची नक्कल होती. नाण्यांवरील प्रतिमांचे महत्त्व हळूहळू कमी होऊन अल्लाहच्या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच सुलेखन कलेला प्रतिष्ठा लाभली. नाण्यांच्या दोन्ही बाजूवर अरबी किंवा फारसी लिपीतील अभिलेख, हिजरी तारीख, कलिम्मा, खलिफांचे नाव आणि टाकसाळीची चिन्हे यांसारख्या नवीन वैशिष्ट्यांचा वापर करून नाण्यांची नवीन रचना उदयास आली. इसवी सन 1526 साली उझबेकिस्तानचा तुर्क आणि तैमूरलंगचा वंशज बाबर याने भारतीय उपखंडात मुघल साम्राज्याची स्थापना केली. मुघल राज्यकर्त्यांना कला, स्थापत्य तसेच सौंदर्याची रुची होती, हे त्यांनी जारी केलेल्या नाण्यांमधून प्रतीत होते. अकबर बादशहाने मेहराबी, इलाही तसेच काव्यपंक्ती असणारी नाणी चलनात आणली. त्याने जारी केलेल्या काव्यपंक्ती असणाऱ्या दुर्मिळ नाण्यावर राम आणि सीतेच्या प्रतिमाही अंकित आहेत. अकबराने त्याचा प्रमुख चित्रकार अब्द अल समद याचे टंकसाळीचा प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. अकबराचा पुत्र जहांगीर यालाही नाविन्यपूर्ण कल्पनांची आवड होती, हे त्याने जारी केलेल्या राशींचे तसेच स्वतःचे व्यक्तिचित्र अंकित असलेल्या नाण्यांमधून दिसते. मुघल साम्राज्याच्या ऱ्हासानंतर त्यांच्या नियंत्रणाखाली तसेच सरंजामशाहीत असणाऱ्या अनेक राज्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. मराठा, शीख, म्हैसूर, हैदराबाद व अवध व इतर काही राज्ये सामर्थ्यवान झाली आणि बराच मोठा प्रांत त्यांच्या आधिपत्याखाली आला. वायव्य भारतातील त्रिपुरा, कूचबिहार, अहोम आणि जैतिया येथील राज्यकर्त्यांनीही स्थानिक नाणी जारी केली. काही नाण्यांसाठी मुघल मानकांचा स्वीकार केला तर काहींनी स्वतःची चलन प्रणाली अस्तित्वात आणली. 16व्या शतकाच्या आरंभी आंतरराष्ट्रीय व्यापारयुगास सुरुवात झाली. व्यापार उद्यमातून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी पोर्तुगाल, नेदरलँड्स, इंग्लंड, फ्रान्स आणि डेन्मार्क येथील युरोपीय व्यापारी कंपन्यांनी आशियातील विविध परदेशांसह भारतात वसाहती स्थापन केल्या. इसवी सन 1700च्या सुमारास त्यांनी भारतातील प्रमुख शहरात तसेच बंदरांच्या शहरात कारखाने सुरू केले व स्वतःचे चलन जारी केले. पोर्तुगीजांनी सोने, चांदी, शिसे, कथील व तांब्याची विविध मूल्यांची नाणी चलनात आणली, ज्यामध्ये कालांतराने बदल घडून आले. फ्रेंच राज्यकर्त्यांनी मुघल सम्राटांच्या नावाने रुपये चलनात आणले. त्यांच्या दक्षिणेकडील प्रांतासाठी त्यांनी पगोडा नाणी चलनात आणली. डच नाणी ही स्थानिक नाण्यांवर आधारित होती. कथील, तांबे, चांदी आणि सोन्याची विविध मूल्यांची नाणी त्यांनी चलनात आणली. युरोपियन व्यापाऱ्यांमध्ये ब्रिटिश सगळ्यात यशस्वी ठरले आणि त्यांनी भारतात सगळ्यात जास्त काळ वास्तव्य केले. इसवी सन 1685मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात नाणे जारी करण्याची परवानगी मिळवली. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील नाणी ही प्रचलित असणाऱ्या स्थानिक नाण्यांसारखीच होती. राजवटीचा विस्तार झाल्यानंतर इसवी सन 1835मध्ये एकीकृत चलनाची आवश्यकता भासू लागली. ब्रिटिश नाण्यांच्या धर्तीवर राजा विल्यम 14 याचे व्यक्तिचित्र असलेली नाणी जारी करण्यात आली. इसवी सन 1840 नंतर राणी व्हिक्टोरियाचे व्यक्तिचित्र असलेली नाणी चलनात आणली गेली. इसवी सन 1700 नंतर भारतीय उपखंडात अनेक भागधारक निर्माण झाले, जे स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करीत होते. कमकुवत झालेले मुघल साम्राज्य सत्ता काबूत ठेवण्यासाठी धडपडत होते. रियासती राज्ये ब्रिटिशांच्या वर्चस्वापासून स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करीत होती आणि युरोपातील व्यापारी कंपन्यांमध्ये नफा कमावण्यासाठी दळणवळणाचे मार्ग स्वतःच्या नियंत्रणाखाली आणण्यासाठी स्पर्धा सुरू होती. ही सत्तेसाठीची धडपड नाण्यांमधून प्रतिबिंबित होते. विशेषतः रियासतींनी सुरुवातीला मुघल सम्राटाच्या नावाने का होईना पण त्यांची स्वतःची नाणी चलनात आणली, परंतु काही राज्यांनी राणी व्हिक्टोरियाच्या नावाने नाणे टंकित केले. ब्रिटिश राजवटीने रियासतींच्या नाण्यांमध्ये हस्तक्षेप केला नाही, परंतु फक्त 34 राज्यांना नाणी जारी करण्याची परवानगी होती. रियासतींची नाणी वैविध्यपूर्ण असून त्यावर प्रत्येक रियासतीची चिन्ह असत. भारतात पहिले कागदी नोटेचे चलन 1770 साली जारी केले गेले. सुरुवातीला चलनी नोटा खाजगी आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांच्या बँकांनी जारी केल्या होत्या. बँक ऑफ हिंदुस्थानने पहिल्या भारतीय चलनी नोटा जारी केल्या. बॉम्बे आणि मद्रास बँकांनीही चलना नोटा जारी केल्या. 1861 साली भारतातील ब्रिटिश सरकारने भारतीय बँकांकडून नोटा जारी करण्याचे हक्क काढून घेतले आणि आपल्या नोटा चलनात आणल्या.
या नोटांवर सुरुवातीला राणी व्हिक्टोरिया व नंतरच्या काळात इतर ब्रिटिश राजांची व्यक्तिचित्र होती. 1928मध्ये नाशिक येथे भारताचा चलनी नोटांचा पहिला छापखाना येईपर्यंत बँक ऑफ इंग्लंड चलनी नोटा जारी करत असे. 1935मध्ये भारतीय चलनाचे नियमन करण्याची जबाबदारी नवीनच प्रस्थापित झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देण्यात आली. 1938मध्ये जारी केलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या कागदी चलनावर राजा जॉर्ज 6वे यांचे चित्र होते. दुसऱ्या विश्वयुद्धाच्या नंतरच्या काळात भारतीय नोटांच्या जपानी नकलेच्या भयाने 1944मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदाच सुरक्षा दोरा आणि वॉटरमार्कचा अंतर्भाव नोटांमध्ये केला. 1947 साली या नोटांवर राजा जॉर्ज 6वे याच्या व्यक्तिचित्राच्या जागी सारनाथचे सिंह स्तंभशीर्ष हे भारताचे राष्ट्रीय प्रतीक छापले गेले. कागदी नोटांसाठी लागणारा कागद मध्य प्रदेश येथील होशंगाबाद सिक्युरिटी पेपर मिलमधून आणला जातो. पाच हजार वर्षापूर्वी सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या तीरावर अत्यंत प्रगत संस्कृती भरभराटीला आली. मोहेंजोदाडो, हडप्पा, लोथल आणि कालिंगबगन ही या संस्कृतीची व्यापार, दळणवळण आणि कलेची भरभराटीची केंद्र होती. कार्नेलियन, जास्पर आणि ॲगेट यासारख्या कमी मौल्यवान दगडांपासून बनविलेले मणी तसेच अत्यंत कुशलतेने बनविलेले सोन्या चांदीचे व भाजक्या मातीचे दागिने उत्खननात सापडले आहेत, ज्यावरून भारतातील प्राचीन काळापासूनची आभूषणांची आवड व परंपरा प्रतीत होते. भारतातील हिरे, माणिके आणि अलंकारांच्या विपुलतेने परदेशी आक्रमकांना मोहित केले आणि ही संपत्ती युद्धात मोठ्या प्रमाणावर लुटली गेली. सोने, चांदी आणि तांब्याच्या दागिन्यांकडे गुंतवणूक म्हणून बघितले जाई. असे दागिने अडीअडचणीला पैशासाठी मोडले जात. जुने सोन्या चांदीचे दागिने बदलत्या फॅशनला अनुसरून नवे घडवण्यासाठी तसेच अनेकदा संपत्तीची वाटणी करतानाही मोडले गेले. पण प्राचीन ग्रंथ आणि इतिहासाचे दाखले, चित्रे आणि देवी देवतांच्या दागदागिन्यांनी सुशोभित मूर्ती त्या कालखंडाच्या विशिष्ट अलंकारांचे दृश्य दस्तावेज आहेत. प्रत्येक प्रांताने आपापले खास अलंकार विकसित केले. जसजसे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू लागले तसे अलंकारही व्यापारी मार्गाने प्रवास करू लागले. यामुळे अलंकाराच्या प्रतिकृती केल्या गेल्या, ते रूपांतरित केले गेले आणि अनेकदा नवीन प्रकारही घडविले गेले. पण अलंकारांच्या रचनेच्या परंपरेची अखंडता विविध प्रांतातील अलंकारात दिसून येते आणि विशेष म्हणजे शतकानुशतकांच्या प्राचीन दगडी शिल्पांमध्ये
कांस्य मूर्तीमध्ये तसेच चित्रांमध्ये अंकित अलंकाराशी त्याचे साधर्म्य आहे. विविध प्रांतात वापरले जाणारे कंठहार, बांगड्या, कर्णभूषणे आणि पैंजण यातून ही परंपरा पाहायला मिळते. तलवार ही चक्रवर्ती राजा किंवा सम्राटाच्या 14 रत्नांपैकी एक मानली जात असे. सजविलेल्या तलवारी आणि खंजीर प्रतिष्ठित व मान्यवर व्यक्ती एकमेकांना नजराणा भेट म्हणून देत असत. अशा प्रकारे ही शस्त्रे शौर्य आणि प्रतिष्ठा या दोन्हींची प्रतीके होती. हस्तिदंत, यशप आणि स्फटिकापासून बनवलेल्या तलवारी व खंजीराच्या मुठी सोने आणि मौल्यवान दगडांनी सुशोभित केल्या जात, त्यामुळे शस्त्रांची शान व महत्त्व वाढत असे. शस्त्रे तयार करणाऱ्या कारागिरांनी शस्त्राला अनुरूप अशा निरनिराळ्या मुठी तयार केल्या. तलवारीची मूठ एखाद्या प्राण्याची किंवा पक्ष्याच्या डोक्याच्या आकाराची, पिस्तुलाप्रमाणे पकडता येण्यासारखी किंवा बसलेल्या स्थितीत काखेत चपखलपणे पकडता यावी म्हणून अर्धगोलाकार बनवली जात असे. काही विशिष्ट प्रकारच्या मुठी खास प्रकारच्या तलवारीशी संबंधित असत. उदाहरणार्थ दिल्लीशाही, उदयपुरी प्रकारातल्या मुठी सामान्यतः भारतीय तलवारींमध्ये, तर इराणी किंवा परचक प्रकारच्या मुठी ह्या शमशेर प्रकारातील तलवारीमध्ये आढळतात. खंडा या प्रकारातल्या तलवारीची मूठ टोपलीसारखी असते. पट्टा या तलवारीची मूठ वैशिष्ट्यपूर्ण असून मनगटापासून कोपरापर्यंतची लांब असते. इतर पूर्वेकडील देशांप्रमाणेच भारतात शस्त्रे हे केवळ युद्धभूमीवर वापरली जात नव्हती. तलवारी तसेच खंजीराच्या मुठी दुर्मिळ जेड म्हणजेच यशबापासून घडवून त्या रत्नजडित केल्या जात असत. स्फटिक तसेच मदर ऑफ पर्लच्या अतिशय मोहक मुठी बनवल्या जात. तलवारीची किंवा खंजीराची मूठ जेवढी सुशोभित तितकी तिच्या मालकाची म्हणजे राजाची किंवा सरदाराची प्रतिष्ठा मोठी असे मानले जात असे. शस्त्रांवर बहुतांशी त्यांच्या मालकांची नावे अभिलिखित असत. फार क्वचित शस्त्रे घडविणाऱ्या कारागिरांचे नाव शस्त्रावर आढळते, परंतु शस्त्रांवर देवी देवतांचे अथवा त्यांच्या चिन्हांचे तसेच कोराणातील आयतांचे अंकन मोठ्या प्रमाणावर आढळते. भारतीय संस्कृतीत शस्त्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याच्या म्हणजे विजयादशमीच्या दिवशी शस्त्रांची विधिवत पूजा केली जाते. भारतातील लोकप्रिय प्रक्षेपित शस्त्रांमध्ये चक्र, निरनिराळ्या प्रकारचे भाले, गदा तसेच धनुष्यबाण यांचा समावेश होता. या शस्त्रांचे अंकन अगदी प्रागैतिहासिक काळापासून आढळून येते. आदिमानव ज्या गुहांमध्ये राहत असे तेथील भित्तिचित्रांमधील शिकारीच्या दृश्यांमध्ये धनुष्यबाण दिसतात. म्हणजेच प्रक्षेपण शस्त्रांमधील धनुष्यबाण हे सर्वात जुने शस्त्र म्हणता येईल. भाला हे लाकडाची किंवा धातूची लांब दांडी असलेले शस्त्र असून त्याच्या टोकावर निरनिराळ्या आकाराचे लोखंडी पाते बसवलेले असते. लढाईच्या वेळी लांबून फेकून शत्रूला भोकसण्यासाठी त्याचा उपयोग केला जात असे. नेजा, भाला, बर्छा, सांग असे भाल्याचे विविध प्रकार त्यांची लांबी व पात्याच्या आकाराने ओळखता येते. कट्यार हे धारदार पात्याचे दुधारी शस्त्र असून तिचा उपयोग जवळून हल्ला करण्यासाठी केला जात असे. कट्यारीची पाते त्रिकोणी, आखूड व मूठ याची इंग्रजी अक्षराच्या आकाराची असते. या विशिष्ट मुठीमुळे कट्यारीवर मजबूत पकड मिळते, ज्यामुळे सर्व शक्तीने शत्रूवर निर्णायक वार करणे शक्य होत असे. कट्यार हे शस्त्र गौरवचिन्ह म्हणून
बाळगले जात असे. लघुचित्रांमध्ये कमरेवर कट्यार धारण केलेल्या राजे महाराजे व सरदारांचे चित्रण दिसून येते. स्वरक्षणासाठी तसेच समाजातील स्थान सूचित करण्यासाठी कट्यार बाळगले जात असे. अत्यंत सुंदर अशा मीनाकारी व कोफ्तगिरीने सजविलेल्या कट्यारी कलाकृतीची उत्तम उदाहरणे आहेत. काळाच्या ओघात युद्धतंत्राच्या बदलानुसार हल्ला करण्यासाठी शस्त्रे व संरक्षणासाठीची साधने विकसित होत गेली. संरक्षणासाठी आवश्यक विविध प्रकारची चिलिखते आणि ढाली बनवल्या जाऊ लागल्या. ढाल हे धारदार शस्त्रांच्या अंगावर होत असलेला वार झेलता व रोखता यावा यासाठी लढाईत वापरले जाणारे बचावात्मक साधन होते. खंजीर या शस्त्राचा वापर जवळून हल्ला करण्यासाठी केला जात असे. वजनदार आणि तीक्ष्ण टोक असणारे खंजीर शत्रूच्या शरीरात जोरात खुपसण्यासाठी उपयुक्त होते. भारतात सिंधू संस्कृतीच्या काळापासून खंजीराचा वापर आढळून येतो. या आखूड व वजनदार शस्त्राचे पाते सरळ व टोकाजवळ मध्यभागी जाड व उठावदार असे. मुठीमध्ये बसवण्यासाठी या पात्याच्या मागच्या बाजूस टोक असे. राजपूत सामान्यतः त्याच्या कंबरपट्ट्यात खंजीर ठेवत असत. सोळाशे 44 सालच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ खोऱ्यातील मराठा सरदारांना एकत्र आणून अल्पावधीतच आपले भक्कम सैन्य उभारले आणि स्वराज्याचा पाया घातला. मराठा साम्राज्याच्या उदयाची गुरुकिल्ली म्हणजे गड किल्ले आणि नौदल शक्ती. महाराजांच्या हुशारीने आणि रणनीतीमुळे किल्ले मराठा राज्याचे लष्करी आणि प्रशासकीय केंद्र बनले. डोंगर माथ्यावर दाट जंगलात बांधलेले किल्ले किंवा समुद्राच्या मध्ये वसलेले जलदुर्ग शत्रूंपासून बचाव करण्यासाठी तसेच त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी फायदेशीर होते. शिवाजी महाराजांनी आरमार म्हणजेच नौदलाचे महत्त्व जाणले होते. शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमासाठी त्यांना भारतीय नौदलाचे जनक असे म्हटले जाते. सामर्थ्यवान आरमार केवळ राज्यांचे संरक्षण करण्यासाठीच नव्हे तर महसूल मिळवून देणाऱ्या सुरक्षित सागरी व्यापारासाठीही आवश्यक आहे असे त्यांचे मत होते. म्हणूनच आरमार सशक्त करण्यावर महाराजांनी भर दिला. 17व्या आणि 18व्या शतकात मराठ्यांना अनेक विजय मिळवून देण्यात नौदलाची महत्त्वाची भूमिका होती.